हाय फ्रेंड्स, मी मानसी काकडे छान सुपर किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी एक पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे आणि ती म्हणजे बीटरूट पासून बनवलेली रेसिपी आहे। खरं तर बीटरूट हे मला अजिबात आवडत नाही। माझ्यासारख्या कित्येकांना बीटरूट नाही आवडत। तर ते पोटात जाण्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी मी आज त्याचा बीटरूट पुलाव केलेला आहे। तर त्याची रेसिपी काय आहे तर ती मी आता तुम्हाला शेअर करते। तर चला आपण पाहूया। तर सगळ्यात इथे आधी आपण आता पाणी जे आहे ते मी बॉईल करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहे आणि त्यानंतर इथे वॉश केलेला जो तांदूळ आहे तो मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। तर चला आता मी इथे खडे मसाले टाकून घेते। तर सगळ्यात पहिले टाकते मी इथे 2-3 काळी मिरी, त्याच्यानंतर 2-3 लवंगा याच्यामध्ये मी ऍड करते। त्यानंतर दालचिनीचे तुकडे आणि त्यानंतर शाही जिरं, त्यानंतर 1-2 तेजपत्त्याची पानं। तुमच्याकडे चक्रफूल असेल तर ते सुद्धा टाकू शकता। आता यामध्ये मी ऍड करते मीठ। मीठ मी जरा जास्तच टाकते कारण आपण हे पाणी जे आहे ते नंतर गाळून घेणार आहोत। आणि त्यानंतर यामध्ये ऍड करते 2 स्पून ऑइल, जेणेकरून आपला राईस जो आहे तो मोकळा होईल। आता हे जे पाणी आहे ते मी उकळून घेणार आहे आणि त्यानंतर हा जो तांदूळ मी वॉश केला होता तो मी यामध्ये ऍड करणार आहे। तर इथे आता आपलं पाणी बऱ्यापैकी बॉईल झालंय। आता मी हा जो धुतलेला जो तांदूळ आहे तो मी यामध्ये ऍड करते आणि आता आपण हा 90% किंवा 80% असं म्हणता येईल आपण हा शिजवून घेणार आहोत। चला आता भात आता इथे आपला शिजतोय तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते। तर आपला राईस बॉईल झालेला आहे आणि आता मी हा पॅन घेतलाय आणि पॅन मध्ये थोडंसं मी बटर आणि ऑइल टाकलेलं आहे आणि मी आता हे थोडंसं मेल्ट करून घेते। त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते। तर आता आपलं हे बटर मेल्ट झालंय, त्याच्यामध्ये मी टाकते हे काजूचे तुकडे आणि त्यानंतर टाकणारे हा बारीक चिरलेला कांदा। आता हा आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे, सो त्यासाठी मी यामध्ये थोडं मीठ ऍड करते। 1 स्पून मीठ ऍड केलेलं आहे मी। आपला कांदा आता थोडा लालसर झालेला आहे। आता याच्यामध्ये मी हे मिरची आणि आलं लसूण पेस्ट टाकते। हे सगळं असं चांगलं मिक्स करून घेते मी। आता याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो ऍड करते आणि थोडं टोमॅटो मी ठेवलंय कारण मला रायता करायचा आहे म्हणून। आता हे बऱ्यापैकी आपल्याला शिजून द्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर ऍड करते। बाकी उरलेली पानं मी राईस वरती टाकायला ठेवली आहेत, पण याच्यामध्ये त्याचा थोडासा टेस्ट यावी म्हणून मी आधीच ऍड केलेला आहे। त्यानंतर आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बीट, किसलेला बीट यामध्ये मी टाकते। इथे मी एकच बीट यूज केलाय, तर अर्धा मी किसून घेतलंय आणि अर्ध्याचे मी पीसेस केलेले आहेत। हे जे पीसेस केलेले आहेत ते सुद्धा मी आता यात ऍड करते आणि त्यानंतर हे जे हिरवे मटार आहेत ते मी यामध्ये ऍड करते। आता हे सगळं मी आता झाकण मारून थोडा वेळ शिजवून देणार आहे। आता आपण शिजवून देऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी याच्यामध्ये मसाले ऍड करून घेते। तर सगळ्यात पहिले मी टाकते यामध्ये हळद पावडर, त्यानंतर यामध्ये मी टाकते लाल तिखट पावडर, त्यानंतर धने पावडर, त्यानंतर यामध्ये ऍड करते थोडासा गरम मसाला। हे चांगलं आता मी मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये मी ऍड करते थोडीशी जिरे पावडर। हे चांगलं मिक्स करून घेते आणि मी खरं तर बनवते हा पुलाव, पण त्यामध्ये मी ऍड करणार आहे थोडासा शाही बिर्याणी मसाला। आता पुन्हा याच्यावरती मी झाकण ठेवून थोडं 2 मिनिटं मसाले शिजवून घेते। तर हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त मसाल्याचा स्मेल इथे येतोय। स्मेल नाही सॉरी फ्रेग्रन्स। आणि आता यामध्ये मी आपण जो राईस बॉईल केला होता तो राईस आता मी यात ऍड करते।
तर हे बघा, मी याच्यावरती हा राईस ऍड केलेला आहे. आता मी हे प्रॉपर सगळं मिक्स करून घेते. बीटाचा कलर पण आता छान लागायला लागलाय भाताला. हा राईस तुम्ही लहान मुलांना त्यांच्या टिफिनला पण देऊ शकता, जेणेकरून जी मुलं बीट खात नाही, आता बीट तर मला पण आवडत नाही, पण मी असं बीटाचं राईस केला, बीटाची चपाती असेल तर मी ती खाऊ शकते. अशा पद्धतीने बीट तरी ऍटलीस्ट पोटात जातं. त्याच्यामुळे जी लहान मुलं खात नसतील बीट, त्यांना अशा पद्धतीने राईस बनवून तुम्ही देऊ शकता. म्हणजे त्यांच्या पोटात राईस पण जाईल आणि बीट पण जाईल. हेल्दी फूड त्यांच्या पोटामध्ये जाईल. बोल परी, आमची परी पण तसं बीट खात नाही, पण तिला पण आम्ही असं राईस करून देऊ, म्हणजे ती पण बीट खाईल. हो ना परी? हा हा. बघा, सगळीकडून मस्त असं मिक्स झालेला आहे राईस. आता पुन्हा याच्यावरती मी वरून थोडस बटर ऍड करते आणि त्यानंतर मी जो कोथिंबीर आणि पुदिना ठेवला होता ते पुन्हा वरून मी ही पानं ऍड करते. आता झाकण मारून मी हे थोडं 2 मिनिटं शिजून देणार आहे. त्यानंतर आपला हा जो राईस आहे तो खाण्यासाठी तयार होईल. तोपर्यंत मी पटकन आता रायता बनवून घेते. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत. आपलं बटर पण छान मेल्ट झालंय. आता मी हे सगळं मिक्स करते आणि आता प्लेटमध्ये सर्व करते आणि तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने बीटरूट पुलाव खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मी तरी आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा आणि तुमच्या लहान मुलांना खायला द्या, म्हणजे मेन बीट जे आहे ते त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. सो नक्की करा. तर मी तरी आता हा राईस खाते. तुम्ही सुद्धा करा आणि खावा. आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेल छास सुपर किचन मध्ये. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वरती क्लिक करा, म्हणजे आमच्या पुढच्या रेसिपी सुद्धा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला, अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेल छास सुपर किचन मध्ये. तोपर्यंत बाय.